नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, महादेव मुंडे हत्या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ही भेट घेतल्यानंतरच राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे किंवा जे राज्याचे गृहमंत्री आहेत असे देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरती विशेष गांभीर्याने लक्ष देणार हे निश्चित झालं होतं। आणि ते झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या मॅटरमध्ये लक्ष केंद्रित केलं त्याचा परिणाम म्हणून आता वाल्मिक कराडची मुलं ही देखील अडकणार आहेत। वाल्मिक कराड हा तर अडकलेलाच आहे, पण त्याची मुलं देखील आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात अडकणार आहे। जोपर्यंत वाल्मिक कराड बाहेर होता तोपर्यंत त्याची टोळी सक्रिय होती, त्याच्या अवतीभोवती असणारे त्याच्या सगळ्या गँग्स या खुलेआम दहशत करत होत्या असं तेथील स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। आता त्यानंतर जी प्रकरणं घडली ती कशा पद्धतीनं घडली, वेगवेगळे दावे केले जातात। 40 खून झालेले आहेत, यांनी कित्येक खून पचवलेले आहेत। महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण, संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर परळीमध्ये जी काही हत्या प्रकरणं झाली त्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचाच हात आहे असं सांगणारे विरोधी पक्षातील किंवा युतीतीलच काही नेते यांनी मात्र कराडवर आणि परिणामी मुंडेंवर निशाणा साधला। आष्टी पाटोदा या मतदारसंघाचे आमदार सुरेश धस जे सध्या महायुतीमध्ये आहेत, युतीचा भाग आहेत, त्यांनी देखील धनंजय मुंडे आणि आका अशा आशयाची वक्तव्य करत या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात हवा भरली। तर आता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड याची मुलं ही आता अटकेच्या आणि या संपूर्ण चक्रव्यूहात अडकणार आहे। तर मंडळी, एक मोठा मासा गळाला लागला असल्याची सध्या माहिती येते। वाल्मिक कराडचे दोन्ही पोरं ज्या मुलांची जवळपास 17 तास चौकशी करण्यात आली आणि एवढंच नाही तर कुख्यात गुंड गीतेला देखील पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे 3 पथकं रवाना झाल्यात। त्यामुळे गोट्या गीतेचा कुठल्याही क्षणी रामनाम सत्य होऊ शकतो अशी माहिती कराडच्या मुलांबाबत आणि या प्रकरणाबाबत चौकशीनंतर समोर येते। यात गोट्या गीते आणि कराडची मुलं ही गोत्यात येऊ शकतात। महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यानंतर तपास सुरू असताना वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून परळी पोलिसांना फोन केला होता। महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास थांबवायला सांगितलं होतं असा आरोप बाळा बांगर यांनी काल केलेला होता आणि तो खरा ठरताना दिसतोय, कारण याच फोन मागची दुसरी बाजू ही समोर येते। पण त्याआधी महादेव मुंडे यांची हत्या कोणत्या कारणासाठी झाली ही 2 वाक्यात त्यांच्या पत्नी यांनी सांगितलं होतं। महादेव मुंडे हे व्यापारी होते, ते प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात होते आणि भाऊराव कराडच्या ते जवळचे होते आणि याच गोष्टीमध्ये महादेव मुंडेंची हत्या झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। तर भाऊराव कराडच्या नावे असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर तपास सुरू झाला, जो वाल्मिक कराडने फोन करून थांबवायला सांगितला। कराडच्या फोनची दुसरी बाजू अशी आहे की महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यानंतर मुंडेंची व्यथा ऐकून घेत फडणवीस यांनी लगेच SIT चौकशीचे आदेश देऊन टाकले। चौकशी समिती स्थापन होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 5 लोकांना गुरुवारी रात्री 7 वाजता ताब्यात घेतलं। ही सर्व 5ही लोक परळीतली होती। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणण्यात आलं आणि आज पहाटे 2 वाजेपर्यंत त्यांची चौकशी झाली। पण यात धक्कादायक बाब अशी होती की यातील 2 जण हे वाल्मिक कराडची मुलं होती। एक श्री गणेश कराड आणि दुसरा सुशील कराड। या दोघांचाही या 17 तास चौकशी झाली। या प्रकरणात कराडच्या दोन्ही मुलांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आणि असे आरोप देखील सुरेश धस यांनी केलेत। तर महादेव मुंडेंचा घात गेला तर पडद्यामागचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे आरोप बाळा बांगर, ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी केले। त्यामुळे कराडने तपास थांबवण्यासाठी पोलिसांना फोन केला असंही बोललं जातं।
त्यामुळे परळीत एकच खळबळ उडालेली आहे. एकीकडे या दोघांची चौकशी झाली आहे, तर दुसरीकडे कुख्यात गुंड हा गोट्या गित्ते याला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे. त्याच्या शोधासाठी 2 पोलीस पथकं वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईट हँड आहे आणि वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बीड जेलमध्ये आहे. पण तो जेलमधून गित्तेकडे फोन करतो, शिवाय अनेकांना धमकावण्याचे काम या दरम्यान केले जातात असं देखील सांगण्यात आलं. कराडला मोबाईल कोणी पुरवला? रफिक नावाच्या आरोपीला कारागृहात हलवण्यात आलं, तर नेणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी कारागृहातून आता बाहेर काढत चौकशी केली. एकीकडे मोबाईल पुरवणाऱ्या आरोपीला हलवल्याने कराडला धक्का बसलाय, तर दुसरीकडे सुरेश धस, बाळा बांगर यांनी केलेले आरोप पोलिसांच्या चौकशीत खरे जर ठरले तर वाल्मिक कराडची 2ही मुलं जेलमध्ये जाऊ शकतात. एवढंच नाही तर गोट्या गित्तेचा देखील आता राम नाम सत्य होऊ शकतो. असं झालं तर चारी बाजूने आता कराड हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. तर मंडळी, गोट्या गित्ते ज्याने राम नाम सत्य हे म्हणत ज्यांची हत्या करायची होती, त्याच्या घराच्या समोर हा व्यक्ती नैवेद्य ठेवून जायचा असं सांगितलं जातं. अतिशय किळसवाना आणि क्रूर हा प्रताप आहे आणि या गोट्या गित्त्याला अजून अटक करण्यात आलेली नव्हती. पण आता जी SIT स्थापन झालेली आहे आणि ज्या SITमुळे कराड तर अडकलेला आहेच, पण कराडची मुलं आणि हा गोट्या गित्ते जो विक्षिप्त पद्धतीचा माणूस आहे तो देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये आतमध्ये जाणार. तर मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.